गुड मॉर्निंग, नमस्कार सर्व विद्यार्थ्यांना. मित्रांनो पहा, आणखीन एक रीनीट 2026चा क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन फिजिओलॉजी रिलेटेड आहे. प्रत्येक क्वेश्चनचे आपण एक 2 ते 3 मिनिटाची व्हिडिओ बनवतो आहोत आणि जरा डीप अनालिसिस करायचा प्रयत्न करतोय, जेणेकरून एनटी ला काय अपेक्षित आहे, मग विद्यार्थ्यांनी कसा अभ्यास केला पाहिजे, त्याची भूमिका कशी समजून घेतली पाहिजे. कारण भूकंपपट्टी तुमची चालणार नाही. अंडरस्टँडिंग पॉवर तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना वाढवण्याची गरज आहे. क्वेश्चन आहे बेटा या ठिकाणी, विच ऑफ द फॉलोइंग रिप्रेझेंट द करेक्ट सिक्वेन्स ऑफ अरेंजमेंट ऑफ बोन्स इन द लोअर लिम्ब ऑफ ह्युमन्स. 104. अगोदरच्या व्हिडिओ मध्ये आपण 103 नंबरचा क्वेश्चन केला. या याच्यामध्ये आपण रीनीट 2026 किती आहे 104 नंबरचा क्वेश्चन आहे, तुम्ही बघू शकता. त्याच्यामध्ये काय विचारलं बेटा, तर बोन्सच्या रिलेटेड क्वेश्चन आहे. त्यांनी सांगितलं रिअरेंजमेंट करा, पण लास्टला काय विचारलं की लोअर लिम्ब ऑफ ह्युमन, विच ऑफ द फॉलोइंग रिप्रेझेंट द करेक्ट सिक्वेन्स ऑफ अरेंजमेंट ऑफ बोन्स इन द लोअर लिम्ब ऑफ ह्युमन. पहिल्यांदा समजून घ्या, ह्युमन बॉडी मध्ये बोन्स किती आहेत रे बेटा, 206 बरोबर आहे. मग आपल्या स्कल मध्ये आता 8 बोन, टोटल फेस मध्ये 14 बोन. ओके, आपल्या वन हँड मध्ये 30 बोन, या वन हँड मध्ये 30 बोन, वन लेग 30 बोन, वन लेग 30 बोन, रिप केज बोथ आर म्हणजे 12 + 12 24 आणि स्टेर्नम 1 25. ओके, आणि या ठिकाणी आपल्या स्टेर्नमच्या ठिकाणी या रिचच्या ठिकाणी कमरेपेक्षा साधारण 3 आहेत आणि बॅक साइडला 33 बोन बॅक बोनची. टोटल मिळून किती आहेत, 206 बोन. आणि लक्षात घ्या 206 बोन आहेत ना. बघा मित्रांनो, क्वेश्चन बोनच्या रिलेटेड तुम्ही सर्वांनीच मला वाटते 8वी पासूनच बोनच्या संदर्भात अभ्यास केलेला आहे, कारण ह्युमन बॉडीच बोन पासून तयार झालेली आहे. मग आपल्याला थोडा विचार काय करायचा आहे, हे डोंट मूव्ह हलवूस. आपल्याला काय करायचं आहे की बोनचे रेपणी त्यांनी प्रश्न काय केला एनटीएनी की सिक्वेन्स लावा लेगच्या बोनच्या संदर्भात. लार्जेस्ट बोन कुठलं आपल्या बॉडी मधलं, ऑब्विसली फिमर थाय मध्ये प्रेझेंट आहे. स्मॉलेस्ट बोन व्हेर इज लोकेटेड, स्टेप्स इन इयर मध्ये लोक आहे. हे किती वेळा तुम्ही पाठ केला असेल, सगळ्यांना माहिती आहे, नो डाऊट्स. पण आपल्याला इथं प्रश्न सोडायचा आहे की लेग. मग लेग मध्ये इथं ऑप्शन नंबर पहिल्या मध्ये आहे फिमर, टार्सल, पॅटिला अँड टिबिया. हे पहिला ऑप्शन आहे. सेकंड ऑप्शन काय होता, फिमर, टिबिया, पॅटिला, टार्सल, पॅटिला, फिमर, टिबिया, टार्सल, फिमर, पॅटिला, टिबिया, टार्सल. करेक्ट नंबर आन्सर इज 4. येस, माझ्यासमोर विद्यार्थी सुद्धा त्यांनी उत्तर दिलं मला की 4 नंबर सर. ओके, बरोबर बेटा, व्हेरी गुड. तर 4 नंबर आन्सर. हा व्हिडिओ आम्ही ऑब्विसली सकाळी शूट करतोय आणि विद्यार्थ्याला शिकवताना हे करतोय. तर करेक्ट आन्सर इवर. तर फिमर तुम्हाला माहिती थाय मध्ये येतं, आणि जे आपला गुडघा आहे गुडघा, येस, हा, त्या गुडघ्यामध्ये कोणते येते बघा, पॅटिला. तर त्या पटेला वगैरे त्याचं प्रोनाउन्सिएशन वेगळं असू शकते, त्याचा भाव समजून घ्या. ओके, तर हा क्वेश्चन पहिलं फिमर येईल, तुम्हाला ओळखलं, दुसरं पॅटिला येईल. तुमच्या इथं किती ऑप्शन अशा पद्धतीनं, म्हणजे तुम्ही 2 ऑप्शनच तुमच्या क्लोज होतील मित्रांनो. सर 2 पण नव्हते रे, डायरेक्ट तुम्हाला ओळखत आलं असतं की पहिलं 4 नंबरचा ऑप्शन जबरदस्त ओळखण्यासाठी आहे. तर पहिलाच ऑप्शन काय होता, फिमर, पॅटिला. असं कुठलाही ऑप्शन नव्हतं ना, फिमर पॅटिला कोणता ऑप्शन होता, अजिबात नव्हता. मग करेक्ट आन्सर काय, फिमर सगळ्यात वर, त्याच्या गुडघ्यामध्ये कोणता आहे, पॅटिला, त्याच्याखाली टिबिया. टिबिया म्हणजे तुमच्या फेंड्री आहे ना, फेंड्री त्या समोरच्या साईड, या साईड राईट. ओके, पॅटिला. आणि सायस्कल म्हणजे खाली, हा, हे आपले पायाची बोट. ओके, हे सिक्वेन्स आहे बेटा. किती इतका सुंदर प्रश्न बोनच्या संदर्भात. मला वाटतं जर थोडा ट्रिकी अभ्यास केला तर विद्यार्थी मित्रांनो आउट ऑफ 360 मार्क घेऊ शकला असता. ओके, खूप, कारण 360 जरी मिळालं काय अडचण, याच्यामध्ये काहीच अडचण नाही. पण टेक्निकनं अभ्यास करा, उगा भूकंपपट्टी करण्याचा काही विचार करायचा नाही. ठीक आहे, टोटल बोन्स क्लिअर केलेला आहे, म्हणून टोटल फिजिओलॉजी बद्दल डीप अभ्यास करायचा. ओके, थँक्यू, धन्यवाद.